नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। पानशेत येथे सिगारेट ओढताना हटकल्याने काही पर्यटकांनी एका स्थानिक तरुणाची हत्या केली। आरोपींनी तरुणाच्या छातीवर दगड मारून त्याला संपवले। पोलिसांनी या प्रकरणी 12 तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। मात्र या नुकसानी भरपाईसाठी शासनाने दिलेले अनुदान वाटपात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा केला असून भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी पाठपुरावा करत हा घोटाळा उघडकीस आणला आहे। 2022 ते 2024 या काळात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी दोषी आढळलेल्या 21 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। SIT किंवा CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे। इंदापूर तालुक्यातील गोखळी येथे गुरुवारी दुपारी एक दुःखद घटना घडली। शेतात रोटाव्हेटरने मशागत करत असताना विद्युत वायरच्या संपर्कात आल्याने एका 20 वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू झालाय। गणेश जयवंत खरात असे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचं नाव आहे। सासरच्या छळाला कंटाळून महिलेने 6 वर्षांच्या मुलासह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील दळवीनगरमध्ये घडली आहे। महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लाल लिपस्टिकने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे। माझ्या नणंदेच्या छळामुळे हा निर्णय घेत आहे असे या सुसाइड नोटमध्ये नमूद केलंय। एअर इंडियाने आज 20 जून रोजी 8 उड्डाणे रद्द केली। यामध्ये 4 आंतरराष्ट्रीय आणि 4 देशांतर्गत उड्डाणे समाविष्ट आहेत, ज्यात पुणे आणि मुंबईतून 2 फ्लाइट्स रद्द करण्यात आली आहेत। विमान कंपनीने उड्डाणे रद्द करण्यासाठी देखभाल आणि ऑपरेशनल कारणे दिली आहेत। सोलापुरात एकाच स्कार्फनं गळफास घेऊन तरुण आणि तरुणीनं आपलं जीवन संपवलंय। सोलापुरातल्या कर्णिक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये। रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणीचं नाव आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे। आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत, त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका असा मजकूर या चिठ्ठीमध्ये असल्याची माहिती आहे। महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांना जोडणारा सातार्डा नैबाग महामार्गावरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पुलाला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून या जीर्ण पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। विशेषतः कामासाठी दररोज ये-जा करणारे हजारो तरुण तरुणी आणि पर्यटक यामुळे धास्तावलेले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिलाय। डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या। या चाचण्या नकारात्मक आल्याने दिलासा मिळालाय। राज्याच्या कारागृह घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरेसोबत सुपेकरांचे कनेक्शन असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारागृह घोटाळ्याच्या प्रकरणावर पांघरुण घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय। मागील काही काळापासून भाजप नेत्यांकडून सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करण्यात येत आहेत। मात्र आता भाजप नेत्यांनी इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले। आणीबाणीच्या कालावधीत संजय गांधी व त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी देशात दहशत निर्माण करून मनमानीचा कारभार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास व नागपूरचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी लावलाय। राज्यात 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केलंय। राज्यातील वाहनधारकांची गडबड सुरू आहे, पण पाट्यांचा पुरवठा कमी असल्यामुळे नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत। यामुळे आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान आता उच्च सुरक्षा क्रमांक नोंदणी पाटी लावण्यासाठी वाहनधारकांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 18,46,000 रुपयांचा गंडा घातलाय। या प्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील 31 वर्षीय तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय।
अनुसूचित जाती वस्तीचा विकास योजनेत अचलपूर नगर परिषदेने अनुदानित रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी मुख्याधिकारी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे। नगर विकास विभागाने 18 जून रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे पत्र पाठवून दोषींची विभागीय चौकशी करून अहवाल शासनास पाठवण्याचे निर्देश दिले आहेत। बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पोलीस कर्मचाऱ्यानेच 10 लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 4 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून ट्रॅश बूमचा प्रयोग केला जातोय। त्यानंतर आता पालिकेने समुद्रातील कचऱ्याकडे मोर्चा वळवलाय। त्यानुसार समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटींचा वापर केला जाणार आहे। अशा 2 बोटींची खरेदी महापालिका करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरू झालंय। केंद्रीय बजेट 2025 ते 26 मध्ये जनजाती विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद केली। त्याच प्रकारे अनुसूचित जनजातीच्या कल्याणासाठीही आर्थिक तरतूद वाढवली गेली। आता जनजाती विभागाचा वार्षिक बजेट 3 पट वाढलाय। मोदी सरकारच्या आधी 2013 ते 14 मध्ये 4295.94 कोटीचा बजेट होता। तो आता 2025 ते 26 मध्ये वाढून 14926 कोटी रुपये झालाय। जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे। विशाखापट्टणम येथे 5 लाख लोक योग दिनात सहभाग घेण्यासाठी तयारी करण्यात आली आहे। योग दिनाच्या विश्वविक्रम करण्याकरिता विशाखापट्टणम समुद्र किनाऱ्यावर मोठी तयारी करण्यात आली आहे। एकाच ठिकाणी विक्रमी 5 लाख लोक योग करू शकतील यासाठी आवश्यक अशा व्यवस्था करण्यात आल्या आहेत। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील। दिल्लीतील सरकारी शाळांमधील वर्गाच्या बांधकामातील कथित भ्रष्टाचारासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया एसीबी कार्यालयात पोहोचले आहेत। यापूर्वी 9 जूनला मनीष सिसोदिया यांनी चौकशीला जाण्यासाठी नकार दर्शवला होता। यानंतर एसीबीने त्यांना दुसरे समन्स बजावले। यानंतर ते चौकशीसाठी एसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारे ॲक्सियम 4 मिशन 5व्यांदा पुढे ढकलण्यात आले। हे 22 जून रोजी प्रक्षेपित होणार होते, परंतु ISSच्या सुरक्षा तपासणीमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे। ॲक्सियम मिशन 4 मध्ये 4 देशांचे 4 अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत। शुभांशु ISS मध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील। उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे। वेगळ्या जातीच्या मुलासोबत प्रेम संबंध ठेवल्याने 21 वर्षीय शिवानी कश्यपची तिच्याच कुटुंबाने गळा दाबून हत्या केली। एवढंच नाही तर हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळून राख यमुना नदीत फेकण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिवानीचे वडील आणि आईला अटक केली असून भाऊ आणि मावशीची मुलगी फरार आहेत। इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 8वा दिवस आहे। इराणकडून युद्धाचे काही नियम मोडले जात आहेत। त्यांनी आज क्लस्टर बॉम्बने इस्रायलवर हल्ला केलाय। इस्रायलकडून इराणमधील अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ले सुरू आहेत, पण इराणच्या बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर इस्रायलने हल्ला केला नाही। बुशहर येथे रशियाने बांधलेला अणुऊर्जा प्रकल्प आहे। तिथे रशियाचे 600 कर्मचारी काम करतात। इस्रायलने रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचं आश्वासन दिलंय। नॉर्वेची टोल प्रणाली जगातील सर्वात वेगवान आणि प्रगत मानली जाते। सामान्यतः टोल टॅक्ससाठी वाहनांच्या वेगात अडथळा आणला जातो, त्यासाठी वेळ लागतो। अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे उशीर होतो, पण नॉर्वेमध्ये असं काहीच घडत नाही। विशेष म्हणजे येथे चेकपोस्ट नाही, कॅमेरेच हे काम करतात। येथे स्वयंचलित नंबर प्लेट ओळखण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते। वाहनाचा वेग कितीही वेगवान असला तरी कॅमेरा नंबर प्लेट ट्रॅक करतो आणि कर कापला जातो। वाहन मालकाकडून किती शुल्क घेतले याची माहिती त्याच्या खात्यावर पाठवली जाते। या संपूर्ण यंत्रणेला ऑटोपास असं नाव देण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रोएशिया दौरा नुकताच पार पडलाय। या दौऱ्यानिमित्त क्रोएशियाची राजधानी झाग्रेबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। या देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत। दरम्यान झाग्रेबमधील हॉटेलमध्ये पोहोचताच तेथील भारतीय नागरिकांनी पंतप्रधानांचे वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या जयघोषाने स्वागत केले। तसेच पारंपरिक भारतीय नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केला। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे। ही भरती ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी असून इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कोपाच्या एकूण 128 पदे रिक्त आहेत। या पदासाठी पात्र उमेदवारांकडून 30 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत।
महावितरण चंद्रपूर परिमंडळात ही भरती करण्यात येत असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे। राज्य सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने अघोरी पूजा केल्याचा आरोप होत असतानाच आता शालेय शिक्षण विभागात रात्रीचे खेळ चाले सुरू आहे। या विभागातर्फे राज्याच्या शिक्षण क्षेत्रावर दुर्गामी परिणाम करणारे 2 मोठे निर्णय रात्री उशिरा जाहीर झाले। त्यामुळे शिक्षण विभाग हा रात्री निर्णय घेण्याचा नवा पायंडा पाडतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे। जागतिक स्तरावरील QS क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली आहे। यंदा 54 भारतीय शिक्षण संस्थांनी मानांकन मिळवले। IIT दिल्ली देशात प्रथम क्रमांकावर आहे। जागतिक क्रमवारीत संस्थेने 123वे स्थान मिळवले। क्रमवारीत भारताचा जगात 4था क्रमांक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केलाय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याला शैक्षणिक धोरणाचं यश म्हटलंय। वोडाफोन आयडियानं बुधवारी अमेरिकेतील सॅटेलाइट तंत्रज्ञान कंपनी AST स्पेस मोबाईल सोबत भारतात थेट डिव्हाइस सॅटेलाइट ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी सामरिक भागीदारी जाहीर केली। या उपक्रमाद्वारे दूरसंचार कंपनी दुर्गम भागात ब्रॉडबँड आधारित इंटरनेट सेवा देणार आहे। AST स्पेस मोबाईलच्या स्पेस मोबाईल सॅटेलाइट सिस्टीमचा वापर करून ही नवीन सेवा विशेष सॉफ्टवेअर फर्मवेअर अद्यतन किंवा डिव्हाइस समर्थनाशिवाय थेट स्मार्टफोनशी जोडली जाईल। राजस्थानमधून 2676 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा एक प्रकार समोर आलाय। एवढी मोठी फसवणूक करण्यासाठी 2 भावांनी बनावट कंपनी उभी केली आणि सुमारे 70,000 लोकांना जाळ्यात अडकवले। सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी या 2 भावांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय एवढी मोठी फसवणूक केली। या दोघांनी नेक्सा एव्हरग्रीन नावाची कंपनी स्थापन केली आणि गुजरातमधील धोलेरा स्मार्ट सिटीमध्ये उच्च परतावा आणि जमिनीचे भूखंड देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप करण्यात आलाय। तामिळ अभिनेता धनुषचा 2 वर्षांनंतर कुबेर चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पुनरागमन करतोय। आज 20 जून रोजी त्याचा कुबेर चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज करण्यात आलाय। चित्रपटाच्या थिएटर प्रीमियर नंतर काही तासांनी प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल X वर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। काही लोकांनी चित्रपट खूप मोठा आहे असं सांगत यावर टीका केली आहे। प्रेक्षकांनी धनुषच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक देखील केलंय। भारतीय क्रिकेटच्या एका नवीन पर्वाला आज 20 जून रोजी लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर नव्यानं लॉन्च झालेल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानं सुरुवात झाली आहे। इंग्लंड क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचं यजमानपद भूषवत आहे। मात्र या मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे खेळाडू हाताला काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरले आहेत। वास्तविक 12 जून रोजी अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातात प्राण गमावलेल्यांच्या सन्मानार्थ भारतीय आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आणि 1 मिनिटाचं मौनही पाळलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।